गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात मुलगी व दुधाचे भांडे ही गोष्ट. एक गवळी होता, त्याच्याकडे भरपूर दूध असायचं. मग एक मुलगी त्याने कामाला ठेवली होती. ती मुलगी अगदी प्रामाणिकपणे काम करायची. मग त्या गवळ्याला तिचं खूप कौतुक वाटायचं. त्याने बक्षीस म्हणून तिला हंडाभर दूध दिलं. ती मुलगी तो हंडा डोक्यावर घेऊन चालली होती. तेव्हा तिच्या मनात विचार आला की आता या दुधाचे मला आठाणे येतील. ते देऊन मी एक कोंबडी विकत घेईन. काही दिवसांनी त्या कोंबडीला पिल्ले होतील. ती मोठी झाल्यावर ती विकून मी त्याच्या पैशातून एक शेळी विकत घेईन. काही दिवसांनी त्या शेळीला पिल्लं होतील. मग ती पिल्लं विकून माझ्याकडे पुष्कळ पैसे येतील. अशा प्रकारे मी श्रीमंत होईन. मग एखादा सरदार माझ्याशी लग्न करेल. तो मला खुश करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे दागिने घेऊन येईल. आणि मग त्यातला एखादा दागिना हातात घेऊन मला विचारेल, हा तुला हवाय का? मग मी डौलाने मान हलवून म्हणेन, नको. इतके बोलून तिने मान हलवली. त्यामुळे डोक्यावरच्या भांड्यातलं सगळं दूध खाली सांडून गेलं. गोष्टीचं तात्पर्य आहे, माणूस मनोराज्यात गढून गेला की आपण काय करतो याचे भान त्याला राहतच नाही. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. अशा छान छान गोष्टी पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. थँक्यू.